बुलढाण्यामधील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडाच्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील या दोघांना निलंबित करण्यात आले। मात्र या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती अजूनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। तपासामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांवरती नेमकी कारवाई कधी केली जाईल असाही सवाल विचारला जातोय। दरम्यान आपल्याच मुलीची न केलेल्या हत्या प्रकरणाची बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर या पिता पुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं। तर खोटा तपास करणारे हे दोन पोलीस आहेत ज्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर आणि नितीन पाटील या दोघांना निलंबित करण्यात आले। तर याच प्रकरणाला आता नवीन वळण लागलेलं आहे। आपल्याच मुलीच्या न केलेल्या हत्येच्या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर या पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं। पोलिसांनी कुठलाही त्रास दिला नाही, आम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केला, त्यामुळे आम्ही दोषी आहोत असं पोलीस सांगत होते। पण आता कळमेकर पितापुत्रांनी पोलिसांचे हे आरोप फेटाळून लावले। यहाँ से हमारे को पुलिस वाले ने उठा के लेके गए, वहाँ पूछताछ कर रहे हैं कि तुमने तुम्हारा लड़की को मारे घर पे। हमने नहीं बोल रहा, फिर भी वो बोल ही रहा कि तूने मारे। एक रात वहाँ रुकाया हमारे को सरकार थाना के। फिर उसके बाद में फिर दूसरे दिन मारना चालू करे उन्होंने। मारते मारते फिर हमको फूल होगा, समझो कि तुम्हारा परिवार उनको लेके जा रहा था, पूरा परिवार को उठा के लेके। तो पैसे को भी मांग किए थे उन्होंने 5 लाख। तो जंगल में लेके गया, फिर चालू करा मारना। हमारे बॉडी दिखाया नहीं कुछ हमारे को, और गेस्ट मतलब रात में मारा नहीं उनने, तो सवेरे जाके मतलब गेस्ट हाउस में ले गए, तो वहाँ जाके मारे उनने। तो बोले बॉडी मतलब ग्लास किसकी, बोले हमारे बाल में ही। उन्होंने बताया नहीं, तो उन्होंने कपड़े खोला, फिर उन्होंने मारना चालू करा। जम के मारे उन्होंने लटकाया, फिर उनने बोला, फिर मैंने वही बोला और हमने मारा। उन्होंने पैसे की मांग करेगी। बुलढाणा पोलिसांनी कोणत्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले याचे गूढ अद्यापही कायम आहे। अंत्यसंस्कार केल्याला आता महिना उलटून गेलाय, पण पोलिसांना कसलाही धागा मिळत नाहीये। त्यामुळे पोलिसांची ही जी कार्यक्षमता आहे तीच चव्हाट्यावर आली आहे। पोलिसांकडून या संदर्भात कसलीच माहितीही दिली जात नाहीये। पोलिसांनी दुसऱ्याच कुठल्या तरी केसमध्ये या कळमेकर पितापुत्रांना गोवण्याचा प्रयत्न केला होता का, अशी ही शंका या निमित्तानं विचारली जाते। पोलीस महासंचालक सदानंद दाते हे उद्या स्वतः बुलढाण्याला जात आहेत, त्यामुळे ते तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालतील का, याचा छडा लावतील का, असाही प्रश्न आहे।